T20 क्रिकेटचा धुरंधर कोण आज ठरणार? अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड भिडणार. टीम इंडियाला सलग दुसऱ्या तर न्यूझीलंडला पहिल्या जगज्जेतेपदाची आस. क्रिकेट प्रेमींचा उत्साह शिगेला. फायनलपूर्वी मिशेल सँटनर आणि सूर्यकुमार यादवमध्ये शाब्दिक युद्ध. भारतीय फॅन्सची मनं दुखावणं हेच ध्येय असल्याचं म्हणत मिशेलनं डिवचलं, तर काहीतरी नवीन बोला सांगत सूर्याचा पलटवार. टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात होम हवन आणि पूजा अर्चा. अयोध्या कानपुरात क्रिकेट प्रेमींचं देवाला साकडं. विमान अपघाताच्या अहवालावर जनतेचा विश्वास नाही. निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची मागणी. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या ममता बॅनर्जींवर भाजपचा घणाघात. ममता बॅनर्जी घाणेरडं राजकारण करत असल्याची टीका. राष्ट्रपतींचा अवमान म्हणजे देशाच्या अस्मितेवर आघात असल्याचं मत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेला दिलासा. धाकट्या भावाच्या उत्तर कार्यासाठी कोर्टाकडनं 7 तासांची परवानगी. तब्बल 14 महिन्यांनंतर जयराम चाटे जेल बाहेर येणार. नाशिकच्या बागलाण तालुक्यात शेतकरी आक्रमक. मक्याची खरेदी आणि योग्य भाव न दिल्यानं शेतकऱ्यांचा रास्ता रोको. दखल न घेतल्यास संपूर्ण गाव उपोषणाला बसण्याचा इशारा. उमरेड पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा. निवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चेनंच फोडला 12वीचा पेपर. 2023-24 मध्ये बोर्डासाठी सेट केलेला पेपर कोचिंग क्लासला दिल्याचं समोर. नवी मुंबईच्या वाशी कोपरी सिग्नलजवळ सिटी बसचा अपघात. वेगावरील नियंत्रण सुटल्यानं बसचा अपघात. इलेक्ट्रिक बस थेट दुभाजकाला जाऊन धडकली. राज्यासह देशभरात रंगोत्सवाची धूम. गाण्याच्या तालावर रंगांची उधळण करत थिरकली तरुणाई. तर नाशकात पारंपरिक रहाड रंगपंचमीची झलक. आणि जागतिक महिला दिनानिमित्त देशभरात महिला शक्तीचा जागर. झी 24 तासवर दिवसभर महिलांच्या गौरवगाथा.